सणवार असोत किंवा कोणतंही शुभ कार्य, रांगोळीशिवाय घराला शोभा येत नाही. पण रांगोळी काढायला पुरेसा वेळ नसेल तर अशा वेळेला अशी एखादी सुंदर, आकर्षक आणि टिकाऊ रांगोळी वापरून आपण झटपट आपलं सजावटीचं काम पूर्ण करू शकतो. तर आज आपण अशीच एक सुंदर, आकर्षक आणि वर्षानुवर्षे टिकणारी रांगोळी कशी काढायची ते बघणार आहोत. आणि ही रांगोळी आपण काढलेली आहे रद्दी पेपरचा उपयोग करून. आणि फक्त रांगोळी म्हणूनच नाही तर बॅकड्रॉप म्हणून किंवा वॉल डेकोर म्हणून सुद्धा आपण ह्या आर्ट पीसचा उपयोग करू शकतो. तर हे टेक्स्चर्ड पेंटिंग किंवा आर्ट पीस बनवण्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक MDF बोर्ड. खरं तर हा एक केकचा बेस आहे आणि यावरच आपण ही डिझाईन ड्रॉ करणार आहोत. आपल्याकडे डिझाईन काढण्यासाठी जर कुठलेही टूल्स किंवा कर्कटक, कंपास वगैरे नसेल तर कागदाचा उपयोग करूनच आपण ह्याच्यावरती डिझाईन ड्रॉ करू शकतो. त्यासाठी काय करायचं, MDF बोर्डच्या आकाराचाच एखादा न्यूजपेपर आपण गोलाकार कट करून घ्यायचा आहे आणि चपातीसाठी जशी आपण त्रिकोणी घडी करतो त्याच पद्धतीने या पेपरची पण आपल्याला घडी करून घ्यायची आहे. तर याने आपल्या बोर्डचा सेंटर पॉईंट काढायचा आहे. अशा प्रकारे पेपर बोर्डवरती ठेवून घ्यायचा आणि इथे असं मार्क करून घ्यायचं आहे. आणि दुसरी पद्धत म्हणजे या ठिकाणी थोडंसं असं कट करून घ्यायचं आणि पेपर पुन्हा बोर्डवर व्यवस्थित पसरवून ठेवायचा आणि हा जो मधला भाग आहे इथे मार्क करायचा. तर बघा, बरोबर दोन्ही पॉईंट आपले एकाच ठिकाणी आलेला आहे. तर जसा इथे मी हा केकचा बेस वापरलेला आहे त्याऐवजी जर आपल्याकडे MDF बोर्ड असेल किंवा कोणताही लाकडी बोर्ड असेल किंवा अगदीच काही नसेल तर जाड पुठ्ठा वापरला तरीही चालू शकतं. तर आपण आता ह्याच्यावर आपल्याला जे सर्कल ड्रॉ करायचे त्यासाठी आपण अशी कागदी पट्टी तयार करून घेऊयात. तर ही जी मोठी स्केल आहे त्याच साईजची आपल्याला एक कागदाची पट्टी कट करून घ्यायची आणि जसे ह्या स्केलवरती मार्किंग आहेत तसेच 1-1 सेंटीमीटरच्या अंतरावर आपल्याला या पद्धतीने व्यवस्थित मार्क करून घ्यायचे आणि नंबरसुद्धा आपण देऊन घेणार आहोत यालाच. म्हणजे 1 ते 30 पर्यंत आपण या पट्टीवरती आकडे असे लिहून घ्यायचेत म्हणजे आपल्याला व्यवस्थित सर्कल ड्रॉ करता येतात. तर या पद्धतीने आपण ही कागदी पट्टी तयार केली. तर 15 सेंटीमीटर हा आपण पट्टीचा सेंटर जर समजला तर तिथे आपल्याला एक छोटंसं होल करून घ्यायचे आणि ते 15 सेंटीमीटरचं जे मार्क असेल ते आपल्या बोर्डच्या सेंटरवरती ठेवायचं आहे. आणि आता आपण आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला जशी डिझाईन काढायची आहे, जितक्या अंतरावर आपल्याला आपले सर्कल ड्रॉ करायचे तेवढे आपण ह्या पट्टीवरती मार्क करून घ्यायचेत आणि जिथे जिथे आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावर थोडंसं आपल्याला होल करून घ्यायचं आहे. होल यासाठी करायचं तर इथे बघा 15 सेंटीमीटरवरती आपण होल केलेला आहे. त्यातून आपण अशा प्रकारे एक पेन आपल्या बोर्डच्या सेंटरवरती ठेवायचा आहे आणि आता 3 सेंटीमीटरवर मी जे मार्किंग केलेलं होतं त्यामध्ये अशा प्रकारे पेन्सिल घालून आपण ह्याचं एक व्यवस्थित सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर अशा वेगवेगळ्या डिझाईन्स असणारे MDF बोर्ड बाजारात मिळतात, तेही वापरू शकतो आपण. पण अशा पद्धतीने आपल्याला हवी तशी डिझाईन आपण अगदी सोप्या पद्धतीने काढू शकतो. तर आत मी डिझाईन काढणार आहे त्यासाठी अशा प्रकारे एक कागदाचा पानाचा किंवा पाकळीचा आकार कट करून घेतलेला आहे आणि तोच आपण आता ट्रेस करणार आहोत. या पद्धतीने आपण डिझाईन काढली तर सगळ्या पाकळ्या आपल्या एकाच आकाराच्या आणि एकाच साईजच्या होतील आणि डिझाईन काढणं अगदी सोपं होऊन जाईल. आणि आता बोर्डच्या सेंटरमधून आणि या 2 पाकळ्यांच्या सेंटरमधून जाणारा एक पॉईंट आपल्याला याच्या पुढच्या सर्कलवरती अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा बघा, बोर्डचा सेंटर आणि 2 पाकळ्यांचा सेंटर यामधून जाणारा पॉईंट आपण इथे नवीन सर्कलवरती काढून घेतला. हा पॉईंट आपण ह्यासाठी काढलेला आहे की आपल्याला पुढे मोठ्या पाकळ्या काढायच्यात आणि त्या बरोबर ह्या 2 पाकळ्यांच्या मधोमध याव्यात यासाठी. जशा आपण ह्या लहान पाकळ्या काढल्या त्याच पद्धतीने कागदाचा उपयोग करून पण आपण ह्या पाकळ्या काढू शकतो किंवा असंच हाताने पण काढू शकतो. बेसिकली काय करायचं आहे, या 2 लहान पाकळ्यांची टोकं आणि नवीन काढलेला पॉईंट हे दोन्ही आपल्याला अशा प्रकारे जोडून घ्यायचेत. जोडताना एकदम छान कर्व काढायचा आहे, थोडीशी फुगीर रेषा काढायची बाहेरच्या बाजूनी म्हणजे पान आहे आपलं किंवा पाकळी आहे ती छान उठून दिसते. तर अशा प्रकारे हे आपण सगळं जोडून घेतलं आणि अगदी व्यवस्थित अशा ह्या पाकळ्या आपण काढून घेतलेल्या आहेत. हे बघा, हे आपलं असं बेसिक एक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला आणखी छोटी एक डिझाईन काढायची आहे. त्यासाठी आपण इथे नाण्याचा उपयोग करूयात आणि ह्या ज्या आतल्या 2 लहान पाकळ्या आहेत त्याच्यामधून आपल्याला अशा प्रकारे ह्या नाण्याचा उपयोग करून अर्धगोल काढून घ्यायचा आहे. तर किचनमधली आपल्या भांडी असतील, लहान मुलांची खेळणी असेल किंवा कागद असेल त्याचा उपयोग करून आपल्याला हवी तशी डिझाईन आपण या बोर्डवरती किंवा पुठ्ठ्यावरती काढून घेऊ शकतो आणि त्याला आपण छान
एक पेंट करू शकतो, कलर देऊ शकतो किंवा आपण आज जे टेक्स्चर्ड पेंटिंग करणार आहोत ते सुद्धा आपण करू शकतो आणि आपला सुंदर आर्ट पीस तयार करू शकतो. तर हे आपलं बेसिक स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. अगदी साधं सोपं. तुम्हाला हवी तशी डिझाईन तुम्ही यामध्ये करू शकता. ह्या टेक्स्चर्ड पेंटिंगसाठी आपण कागदाचा लगदा वापरणार आहोत. तर मी काय केलं, जुने रद्दी पेपर होते ते बारीक बारीक फाडून घेतले आणि ते 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवले. नंतर त्यातलं पाणी पिळून काढलं आणि हे मिक्सरमधून फिरवून घेतलं. मिक्सरमध्ये फिरवताना त्यामध्ये जास्त पाणी वगैरे घालायचं नाही. असा थोडासा कोरडाच लगदा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आपल्याला ग्लू मिक्स करायचा आहे. तर इथे मी फेविकॉल एसएच घेतलेला आहे. फेविकॉल MR किंवा कोणताही ग्लू आपण यामध्ये वापरू शकतो. तर यात आपल्याला घालायचं आहे ॲक्रेलिक कलर. शक्यतो ॲक्रेलिक कलर्सच वापरायचे आहेत यामध्ये. तर कॅमेलचे किंवा फेविक्रिलचे ॲक्रेलिक कलर्स खूप छान आणि स्वस्त मिळतात, तर तेच आपण वापरायचे आहेत. फेविकॉल आणि कलर हे प्रत्येकी 1-1 चमचा आपण यामध्ये घातलेला आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि अशाच प्रकारे बाकीचे वेगवेगळे कलर्स घालून पण आपण जसा आपल्याला हवा त्या पद्धतीचा कलर तयार करू शकतो. तर आता आपण ही जी पेस्ट तयार केलेली आहे म्हणजे पेपरचा लगदा, फेविकॉल आणि ॲक्रेलिक कलर्सची, ती पेस्ट अशी थोडी थोडी घ्यायची आणि एखाद्या टूथपिकनी किंवा काडीपेटीच्या काडीने आपण आपल्याला जिथे जिथे पांढरा रंग हवा आहे त्या ठिकाणी आपण ही पेस्ट अशा प्रकारे लावून घ्यायची आणि थोडंसं त्याला वरती असं टेक्स्चर देण्याचा प्रयत्न करायचा आहे टूथपिकने किंवा काडीने, किंवा तुमच्याकडे जर प्लकर वगैरे असेल तर त्यानेसुद्धा हे काम अगदी सोपं होऊन जातं. तर आता मला या पाकळ्यांसाठी आणि मधल्या गोलासाठी पांढरा रंग हवा होता, तर तिथे तिथे मी हे अशा प्रकारे थोडी थोडी पेस्ट ठेवून अशा प्रकारे हे टेक्स्चर इथे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे करता करता मला असं जाणवलं की 2 टूथपिकचा वापर जर आपण इथे केला तर त्यांनी हे टेक्स्चर देणं किंवा आपलं काम करणं सोपं होऊन जातं. तर एकदम थोडीशी पेस्ट तुम्ही तिथे ठेवून द्या आणि नंतर ती हळूहळू टूथपिकच्या साह्याने इकडे तिकडे पसरवा आणि तुमची डिझाईन पूर्ण करा. त्यांनी आपलं काम झटपट पूर्ण होतं. आता हे आपलं पांढऱ्या रंगाचं काम पूर्ण झाल्यानंतर हे सुकल्यावर बघा किती छान झालेलं आहे आणि अगदी व्यवस्थित स्टिक झालेलं आहे. जी पेस्ट उरलेली आहे त्यामध्येच मी थोडासा पिवळा ॲक्रेलिक रंग मिक्स केला आणि ते आता आपण व्यवस्थित मिक्स करून जिथे जिथे आपल्याला पिवळा रंग हवा आहे तिथे आपण हे लावून घेऊयात. पेपरचा लगदा करताना एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की त्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी जास्त ठेवायचं नाही, कारण नंतर आपण त्यामध्ये फेविकॉल आणि ॲक्रेलिक कलर्स मिक्स करतो, त्यामुळे ती पेस्ट जास्त पातळ होण्याची शक्यता असते आणि जर पेस्ट आपली पातळ झाली तर ते रंग एकमेकांमध्ये मिक्स होतात आणि डिझाईन आपली छान होत नाही. त्यामुळे कमी पाण्यात किंवा अगदीच पाणी टाकायचीही गरज पडत नाही. पेपर खूप सॉफ्ट असतो, लगेच त्याची बारीक पेस्ट तयार होते. तर अशा प्रकारे थोडी थोडी पेस्ट घेऊन आपण जिथे ज्या रंग आपल्याला जो आवडतो आहे तिथे आपण लावायचा आहे. जास्तीत जास्त डार्क रंगांचा उपयोग करा म्हणजे हे छान सुंदर आणि उठून दिसतं. तर अशा प्रकारे आता हे सगळे आपण कलर्सचे जे आपली पेस्ट आहे ती करून आपली ही रांगोळी किंवा आपलं हे आर्ट पीस आहे ते तयार झालेलं आहे आणि पूर्ण सुकलेलं आहे. सुकल्यानंतर तुम्ही बघू शकता किती मस्त हे दिसते. अगदी आकर्षक तयार झालेली आहे आणि झटपट तयार होते आणि हे तयार करतानाही खूप रिलॅक्सिंग वाटतं. तर आता हा आपला तयार झालेला आर्ट पीस आपण कशा प्रकारे स्टाईल करू शकतो ते बघूयात. तर इथे माझ्याकडे हा बुद्धांचा स्टॅच्यू आहे, त्याच्यावर धूप आपण ठेवू शकतो. तर तो मी पुढे ठेवलेला आहे आणि त्याचा बॅकड्रॉप म्हणून ही आपली रांगोळी किंवा आपला आर्ट पीस वापरलेला आहे. खूप सुंदर दिसतं. अशाच प्रकारे तुम्ही हे भिंतीवरती लावून वॉल डेकॉर म्हणून पण वापरू शकता किंवा जे सुरुवातीला दाखवलं तसं याच्या बाजूने आपण आर्टिफिशियल किंवा खऱ्या पाना फुलांची रांगोळी काढून मध्ये ही रांगोळी म्हणून किंवा दिवे ठेवण्यासाठी वापरू शकतो. सुंदर दिसते, लवकर खराब होत नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल की ह्याचे रंग वर्षानुवर्षे असेच टिकून राहावेत तर वॉर्निशचा स्प्रे मिळतो, तो स्प्रे आणून ह्याच्यावरती जर तुम्ही ते स्प्रे केलं तर ह्याचे रंगसुद्धा लवकर सुटत नाहीत आणि खूप दिवस तुमची रांगोळी अशीच सुंदर आणि आकर्षक राहील. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजचा आर्ट पीस कसा वाटला, आवडला की नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.